नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कारली फ्राय. तर कारली फ्राय बनवण्यासाठी इथे मी ही कारली घेतलेली आहे. ही गावठी कारली आहे. तर ती आज आपण मस्त अशी कुरकुरीत बनवणार आहोत. त्यासाठी पहिला आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं याच्यावर सोलर फिरून घ्यायचं आहे. म्हणजे थोडासा यातला जो वरचा जो भाग आहे तो आपल्याला असा सोलरच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. नाही काढलं तरी चालणार आहे, पण थोडंसं काढून घ्यायचं अशा प्रकारे. आता हे असं काढल्यानंतर आपल्याला थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला बरोबर मधून असं फिरून घ्यायचं. याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत. सहज निघतात या. अशा प्रकारे हे बघा, या आता बिया आपण अशा काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कट करून घ्यायचं. कट करून घेऊया. हे बघा, दोन भाग करायचे आणि जितके पातळ आपल्याला जमतील तितके असे कट मारून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे. एकदम मस्त, एकदम कुरकुरीत ही कारली होतात. एकदम अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. अशा प्रकारे आता सर्व कारली मी कट करून घेते. हे सर्व कारली मी ते अशी कट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ. इथे मी 1 चमचा आणि थोडासा पाव चमचा असं मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला कारली याच्यामध्ये मिठामध्ये अशी चुरून घ्यायची आहे. 1-2 मिनिटं छान अशी चुरून घ्यायची आहे. अशी कारली मिठामध्ये चुरली ना की याच्यामध्ये जो करवटपणा असतो ना तो सुद्धा कमी होतो. त्यासाठी आपल्याला अशी चुरगळून घ्यायची आहे. ही आता आपली कारली व्यवस्थित अशी चुरगळून झालेली आहे. आता ही आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची. हे बघा, इथे मी कारली स्वच्छ आता धुवून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. त्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचे धनेपूड, अर्धा चमचे गरम मसाला, एक पाव चमचा इतकं हिंग आणि पाव चमचे इतकं जिरं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचे इतका आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे आणि थोडंसं गूळ. तुम्हाला जर गूळ नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे. पण गूळ घातल्याने ना खूप मस्त एक टेस्ट येते, कारण की आपण लिंब सुद्धा घातलेला आहे आणि थोडंसं गूळ. त्याच्यामुळे कारलं कसं ना कडू पण लागत नाही आणि एकदम मस्त चटपटीत होतं एकदम. हे आता आपल्या इथं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. इथे मी 1 चमचा घरगुती मसाला घालते. हा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा. मस्त अशी आपली एकदम कारली अशी मसाला लावून झालेला आहे. आता एक 5-10 मिनटं आपण अशीच ठेवून देणार आहोत. किती काय, इथे आपली एक 10 मिनटं मी असंच ठेवलेलं. आता आपल्या याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला असं हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं आपण मगाशी मीठ हे कारलीला लावलेलं आहे, पण आता आपण याच्यामध्ये पीठ घातलेलं आहे तांदळाचं. त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार.
आता एकदा हे पुन्हा आपल्याला असं अलगद असं मिक्स करून घ्यायचं. तांदळाच्या पिठाने कसं ना कारली एकदम मस्त कुरकुरीत होतात. ही आता आपली मिक्स करून झालेली आहे. आता ही आपण फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, कारली फ्राय करण्यासाठी ते मी तवा गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. पहिला त्याच्यानंतर थोडंसं जिरं सुद्धा छान असतं आपलं फुललेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कारली अशी टाकून घेऊ. आता ही आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत अशी फ्राय करून घ्यायची. गॅस आपल्याला आता मीडियम करून घ्यायचा आहे. मस्त फ्राय करून घ्यायचं. इथे आपली 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता ही आपण पलटी मारून घेणार आहोत. मस्त आपल्याला एकदम खरपूस अशी फ्राय करून घ्यायची. ही सुद्धा आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची. गॅस कमीच ठेवायचा आपल्याला. ही साईड सुद्धा फ्राय करून घ्यायची. हे बघा, इथे आपली 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपली कारली मस्त अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहे. आता ही आपल्याला अशी साईडला काढून ठेवायची आहे. थोडंसं तेल घालूया. आता दुसरी कारली आपण याच्यामध्ये अशीच टाकून द्या. ही सुद्धा आपल्याला अशी मस्त अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची. ही कारली सुद्धा आपली झालेली आहे. ती सुद्धा आपल्याला अशी पलटी मारून घ्यायची. आणि ही सुद्धा आपल्याला अशी खरपूस अशी फ्राय करून घ्यायची. तर इथे आपली सर्व कारली आता बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे. आता आपण ही काढून घेणार. मस्त झालेली नाही बघा कुरकुरीत अशी. आता आपण सर्व कारली मी आता डिशमध्ये काढून घेते. बघा मस्त कुरकुरीत झाली. तर इथे आपली चटपटीत कुरकुरीत कारली फ्राय तयार झालेली आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.